इनफॅक्ट तुम्ही माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रीण होतात. आज तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात म्हणजे चूक माझीच आहे, पण त्याची शिक्षा तुम्ही भोगताय मॅडम. ग्रुपमध्ये येत नाहीत. आज जर आपण बोलत असतो तर आजच्या दिवशी तुम्हाला कोणी एकटं सोडलं नसतं. सगळे तुम्हाला खूप मिस करतात हो. तेव्हा सगळ्यांसाठी का होईना आपण परत एकमेकांचे मित्र होऊ शकतो का? म्हणजे तुम्हाला ह्यात काही त्रास होणार नसेल तरच फक्त. बाबांना मी म्हणाला होता की तुमच्या मनात माझ्याविषयी आता काहीच भावना नाही आहेत म्हणून मी विचारलं. नाही, माझ्या मनात आता तुमच्याविषयी काहीच नाहीये. बट आय गेस मैत्री करायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे आपल्यामुळे इतरांना ऑकवर्ड नको वाटायला ना. ठीक आहे. फ्रेंड्स. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. प्रेम है, प्रेम है. हुरहुर आहे इशाऱ्यातुनी हळवार गुड नाईट. गुड नाईट. शहाऱ्यातुनी काही म्हणालात का? मी नाही. हो बहरात फुलत दिन रात झुरत मॅडम क्षण एक भुलत हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. विश यू द सेम. प्रेम है, प्रेम है. प्रेम है. आणि तुम्हाला आठवतंय का हो? काय ग? एकदा घरभर वॉशिंग पावडर टाकून सगळा फेस करून ठेवला होता. हो तुझ्या बरोबर सारखा किचन मध्ये असायचा. हे मला तेव्हाच कळायला पाहिजे होतं आघाडी मोठेपणी शेफ वगैरे होणार म्हणून. नाही तेव्हा चिडवायचं ना त्याला, मुलींसारखा किचन मध्ये शिरून स्वयंपाक करतो म्हणून. हे तुझं नेमकं काय बिघडलंय ग? तू काही नाही. काकू सकाळी आईशी बोलले असतील. विनय, चला पोहे घ्या. ओ वाव. बस आले. या पोरीला जो सेन्स आहे ना खरंच. मी आहे ना, मी करतो. हे करू शकतो. हो एकदम. आणि तू. ए, आता आ- जरा खाऊ. हो आम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घेतो. तुला काय गोंधळ घालायचा तू घाल. मी का गोंधळ घालू? मला पण खायचंय. नाही, मग खा ना. कोण नाही म्हणत. ये, नाही ठेव. तू पण खाऊन घे रे. हो. वा 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 वा. ए, 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 ए. थँक्यू मॅडम. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुमच्यासाठी आहेत, मी घेते. विनय, काय चाललं? काही नाही. आमची फ्रेंडशिप झाली काल. हो का? वा वा, छान छान. तो झाडू ठेव आणि पोहे खा. का
का बरं लक्ष देऊन कामं करत नाहीत तुम्ही? आता ते टेबल बघ, कशा आहेत त्या खुर्च्या त्या टेबलवरच्या, बघ बरं. मान डोलून काय होणार आहे? जाऊन प्लीज नीट कर. लक्षच नसतं. श्यामली, हाय. हाय, कशी आहेस? मस्त. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज तू आली आहेस. तुमच्या दोघांना सरप्राईज द्यायला आली मी. सर खोचारडी काहीतरी काम होतं ना. हो, म्हणजे ऍक्च्युली इथे एक माझं काम होतं रे. पण ऐका, इथे कॅफेवर मी तुम्हा दोघांना भेटायला आली आहे यार. काय हे? खरं? हो बघा. हो, खरंच. हो डी. म्हणजे आता ही आपल्या ग्रुपमध्ये फायनली रूल डी. तुला माहिती आहे सौम्या, जेव्हा माणूस या कॅफेमध्ये विनाकारण येतो ना भेटायला, तो आमच्या ग्रुपचा परमनंट मेंबर झाला म्हणून समजायचं. अरे पण बाकीचे कुठे आहेत? बाकीचे कोण हवं का तुला नक्की? राघव, तुम्ही? ओ सुमी. अरे मी आपलं असंच विचारलं रे. अगं चल का, परत तू आता असंच विचारतेस तर मी असंच सांगते. राघवचा फोन आला होता. मोरे काकांचा मुलगा येतोय ना US वरनं. त्यामुळे ते स्वागताची तयारी करायला थांबलेत तिकडे. तुला माहितीये विनया काय करत असेल? विनया वाती वळतो, राघव रांगोळी काढतोय आणि आपला सुमित एका छान नटलेल्या नवरीसारखा औक्षणाची तयारी करतोय. काय अभि? हे नाही ग, असं काहीही होत नाहीये तिकडे. काय आहे ना, काका काकूंचा मुलगा US वरनं येतोय ना, मग ह्या सगळ्यांना साफसफाई करायला बोलवलंय त्यांनी. ओ गॉड, मुलगा येतोय म्हणून एवढी तयारी? मग करायलाच पाहिजे. तू एक काम कर ना, तू सुमितला फोन कर आणि त्याला इथे बोलव. तुझा फोन आला म्हटल्यावरती कसा उड्या मारत मारत येईल बघ. लगेच लावते. थांब. लगेच लावते. हुशार आहेस की. अरे असं करतात का ते? थांब, मी आले. लागला? हो, मी 2 मिनिटं. सॉरी. हाय. सुमित, अरे काय सकाळपासून गुड मॉर्निंगचा मेसेज नाही, फोन नाही. अगं जरा कामात होतो. मला माहिती तू कामात आहेस. मोरे काकांना मदत करतोस ना? अरे तुला कसं कळलं? अरे मी कॅफेवर आली आहे तेव्हा मला कळलं. ओ, एक काम कर ना, तू पण ये ना इकडे. काम सोडून कसं येऊ? मग मी वाट बघते तुझी. तू तुझं काम आटपून ये, आपण मस्तपैकी लंचला जाऊ, मग आपण फिरायला जाऊ आणि हो त्याच्यानंतर आपण डिनरला जाऊ. कालच्या डेटची भरपाई. हो. हॅलो, ऐक ना ग. आय सो सॉरी सौम्या. काय झालंय की आज काका काकूंचा मुलगा श्रीकांत येतोय ना परत US तर त्यांनी आम्हाला रात्री जेवायला बोलवलंय. ठीक आहे, मग जेऊ तिकडेच पोटभर. नाही मी काय. हॅलो. हा, असं करायचं असतं. असं काय? मग काय म्हणाला? येतोय ना? नाही अगं, ते काका काकूंकडे त्याला जेवणाचं आमंत्रण आहे. आणि तो थांबला? काही नाही ग, अशीच असतात ही मुलं. एकदा का मुलगी हो म्हणाली ना की मग सगळेच बदलतात. एका माळेचे मणी सगळे. ये ग आत. अरे कोणी घर देता का रे? घर या तुफानाला कोणी घर देता का रे? हे तुफान भिंतीन वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून इतस्तता सैर भैर भटकतय रे. कोणी घर देता का रे त्याला? काका काय होतं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सगळं ठीक आहे ना काका? काका नटसम्राट पाहिलं आणि आता झोप येत नाहीये का?